नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? कारण क्लिपच्या सुरुवातीलाच मी मान्य करतोय की माझी अवस्था चांगली नाही आहे. त्यामुळे कृपया कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही म्हणाला, अरे बाबा सुनंदन लेले काय झालं तुला एवढं? अहो, समस्या अशी निर्माण झाली आहे, ज्या क्रिकेटच्या खेळावरती एवढं मी मनापासून प्रेम केलं, त्या क्रिकेटच्या खेळालाच थोडासा धक्का लागल्याची भावना ही माझ्या मनात येते. त्यामुळे माझं मन किंचित हळवं झालं आहे. तुमचंही हळवं झालं आहे का हे मला तपासून पाहायचं आहे. कारण आपल्याला जर का ही गोष्ट एकमेकांना कळली पटली तर आपण एकमेकांना धीर द्यायला पाहिजे. त्याचं कारण आपण या बाबतीत जास्त काही बदल करू शकणार नाही आहेत. त्यामुळे जे जे काही होईल ते ते पाहावे अशी आपली अवस्था आहे. तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल मी कशाबद्दल बोलतोय. मी IPL बद्दल बोलतोय, मी IPLच्या सामन्यांबद्दल बोलतोय आणि त्याच्याहीपेक्षा तुम्हाला पूर्णपणे कल्पना आहे, खूप दिवस तुम्ही माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तुम्हाला कल्पना आहे माझ्यात एक वीकनेस आहे आणि तो म्हणजे मला आकडेवारी काही जास्त प्रेझेंट करता येत नाही आणि नेमकी ती आकडेवारीच प्रेझेंट करायची वेळ येते. आज मी आकडेवारी प्रेझेंट करणार नाही आहे, परंतु हे जे काही आकडे हे IPLच्या क्रिकेट सामन्यामध्ये बघायला मिळत आहेत ते बघून मला आकडी यायची वेळ आलेली आहे, म्हणजे फेफरं यायची वेळ आलेली आहे. अहो, 250 धावा, एखाद्या वेळेला कधीतरी 200 धावा झाल्या तर आम्हाला वाटायचं अरे बापरे 200 धावा एका T20 सामन्यामध्ये, 10चा ॲव्हरेज. 200 झालं, 220 झालं, आता 260 270ला गाडी पोचलेली आहे. इतकंच नाही तर 250च्या पुढचा स्कोअर चेससुद्धा करून दाखवलेला आहे. एकदा नाही 2 सामन्यामध्ये ही गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे असं वाटू लागलेलं आहे की हे काय चाललं आहे. क्रिकेट हा मूलभूत आपण ज्या खेळावरती प्रेम केलं त्या खेळाचं मूळ वैशिष्ट्य काय, तर बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व. आत्ताच्या घडीला हे युद्ध, हे द्वंद्व हे साफपणे नामशेष झालेलं आहे. बॅट्समन राज्य करतायत, बॉलर मार खात आहेत आणि हे मार खाण्याचं प्रमाण जे आहे ते खास करून दिल्ली, बँगलोर, हैदराबाद आणि काही प्रमाणात मुंबई या 4 ग्राउंडवरती हे जास्त होताना दिसणार आहे. त्याचं कारण ही 4ही ग्राउंड एकतर छोटी आहेत. आता हे दिल्लीचं ग्राउंड जर का विचार करायला गेलं, एका बाजूची बाउंड्री लाईन काहीतरी 58 मीटरची आहे. मुंबईमध्ये तीच गोष्ट आहे, एका बाजूची बाउंड्री लाईन 58 मीटरची आहे. दुसरीकडे ही गोष्ट झालेली आहे की विकेट ही पूर्वीच्या काळामध्ये माळी करायचे, आता मला वाटतं रोड अथॉरिटी ऑफ इंडियाला विकेट करायला दिलीत की काय. कारण अहो, आम्ही ज्या रस्त्यांवरनं फिरतो, मी पुण्याच्या रस्त्यांवरनं फिरतो, आमच्या रस्त्यांबद्दल बोलायला लावू नका. कारण एकीकडं काही जण म्हणतात ना, काय छान रस्ता होता, पोटातलं पाणी हललं नाही. पुण्याचे रस्ते असे आहेत की पोटातलं पाणी काय, मेंदूसुद्धा हलतो, इतकी भयानक अवस्था आहे. परंतु हे मी गमतीने म्हणत असताना रोड अथॉरिटी ऑफ इंडियाला विकेट करायला दिलेली आहेत की काय अशी शंका मला यायला लागली आहे. कारण अहो, विकेट म्हणजे हायवे वाटतो हो, कवताची काडी नाही. भरपूर पाणी, भरपूर रोलिंग, पाटा वरवंट्याच्याही पुढचं पाटा विकेट हे करून ठेवलं जातं. 50-60 मीटरच्या बाउंड्री लाईन ठेवल्या जातात आणि त्याच्या पुढे बॉलरची धुलाई होते. याला क्रिकेट खरंच म्हणतात का? मला खरंच कळत नाही. त्याचं कारण जर समोरच्या टीमनी 260-70चा स्कोअर केला आणि तो जर का चेस व्हायला लागला 8 बॉल राखून वगैरे, परवाचीच गोष्ट आहे की जॉनी बेस्टोनी आणि शशांक सिंगने अफलातून बॅटिंग केली आणि त्या दोघांनी अफलातून मॅच जिंकून दाखवली. आत्ता ही गोष्ट मी रेकॉर्ड करत असताना मुंबई इंडियन्सनी परत एकदा पायावरती धोंडा पाडून घेतला आहे. दिल्लीच्या ग्राउंडवरती टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा बॉलरची कत्तल बघायला मिळते. कारण मॅकगुर्क आहे जो ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे, तरुण खेळाडू आहे, तो चांगलाच गुरकावलेला आहे फास्ट बॉलर्सवरती, सगळ्या बॉलर्सवरतीच मुंबई इंडियन्सच्या. आऊट तो झालेला आहे पण त्यांनी 15 बॉलमध्ये अर्धशतक केलं. या सगळ्याच गोष्टी माझ्या मनाला तरी पटत नाही आहेत. त्याचं कारण पाटा विकेट, छोट्या बाउंड्री लाईन आणि त्यातनं बदललेल्या बॅट्समनचे विचार, ह्याच्यामुळे या खेळाची वेगळीच रूपं आता दिसायला लागलेली आहेत.
ज्यांना खरोखर जेन्युइनली क्रिकेटची काय म्हणतात त्याला बारकावे कळत नाहीत, जे नवीन प्रेक्षक आहेत, जे IPLला गेल्यानंतर आय वॉज देअर म्हणजे मी होतो, मी मॅचला होतो असं मित्रमंडळींच्यात, नातेवाईकांना ज्यांना सांगायला आवडतं, बढाया मारायला आवडतात, मग ते कधीतरी सॉफ्ट ड्रिंक पिण्यामध्ये, कधीतरी आईस्क्रीम खाण्यामध्ये, पॉपकॉर्न खाण्यामध्ये आणि जमलं तर एक थोडंसं सेल्फी काढत काढत मॅच बघण्यामध्ये ज्यांचं रस असतो, अशा जे प्रेक्षक आहेत त्यांना वाटेल मजा आली, केवढ्या बाउंड्रीज, केवढ्या सिक्सर. परंतु जो खरा क्रिकेटप्रेमी आहे त्या खऱ्या क्रिकेटप्रेमीला मात्र या गोष्टी झेपत नाहीत. मला परत एकदा नॉटिंगहमचा सामना आठवतो, ज्या वेळेला इंग्लंडचे 2 बॉलर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीला अफलातून बॉलिंग करत होते. 1 तास, मला आता पटकन त्यांची नावं आठवत नाही आहेत, परंतु एक लेफ्ट आर्म पेस बॉलर होता आणि त्याच्याबरोबर एक फ्लिंटॉफ होता. त्या दोघांनी इतकी अफलातून बॉलिंग केली की सचिन आणि सौरवला एंड चेंज करता आले नाहीत. 1 तास त्यांनी अक्षरशः सगळे मिळून मला वाटतं 10 का 11 धावा फक्त केल्या असतील. पण ते द्वंद्व, ते बॅट बॉलमधलं युद्ध माझ्या मनामध्ये अजून साठून राहिलेलं आहे. एक्झॅक्टली उलटं, राम और श्यामसारखं एक्झॅक्टली उलटं IPL सामन्यामध्ये बघायला मिळतं आहे. कत्तल चालू आहे. पहिल्या बॉलपासून जी हाणामारी चालू होती, जर आत्ता मुंबई इंडियन्सचा जो सामना चालू आहे, मी हे रेकॉर्ड करत असताना, तेव्हा त्यांच्या 4 ओव्हरमध्ये काहीतरी 69 धावा होत्या. 69 धावा 4 ओव्हरमध्ये म्हणजे 17चं ॲव्हरेज झालं पर ओव्हरमध्ये. म्हणजे सिक्सर सोडा, 6 पैकी 4 बॉलला बाउंड्रीज मारल्या जर का गेल्या तर बॉलरचं काय होणार मला सांगा. खरोखर फील्डवरती रेस्ट्रिक्शन आहे, त्याबरोबर एकच थोडासा फायदा म्हणजे 2 बाउन्सर टाकायची परवानगी आहे. पण 58 मीटरची जर का मागची बाउंड्री लाईन असेल तर तुम्ही सांगा कुठल्या बॉलरला बाउन्सर टाकायला आवडेल. कारण तो मिसटाईम जरी झाला तरी प्रेक्षकात जाऊन पडेल, प्रेक्षक नाचत सुटतात, क्या बात आहे, बाउंड्री सिक्सर, बाउंड्री सिक्सर. परंतु याला क्रिकेट म्हणत नाहीत, हे मला पटत नाही आहे. म्हणून कसे आहात तुम्ही विचारल्यानंतर मी बरा नाही आहे हे मी पहिल्यांदाच कबूल केलं. तुमची अवस्था काय आहे, तुम्हाला या गोष्टी पटतायत का, मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यातनं एक महत्त्वाचा मुद्दा मी मांडणार आहे. तो मुद्दा असा आहे, जर T20 क्रिकेटचं हे रूप बदललेलं आपल्याला डोळ्याला, उघड डोळ्याला स्पष्टपणे दिसतंय, तर T20 वर्ल्ड कपमध्ये ह्याचंच प्रतिबिंब उमटायची शक्यता खूप जास्त आहे. जर त्याचा आपण विचार केला तर भारतीय संघातले विराट कोहली, KL राहुल आणि रोहित शर्मा जे त्या मानाने सावध खेळ करतात, विराट कोहली आणि KL राहुल तर जास्तच प्रमाणात सावध खेळ करतात, त्या खेळाडूंना भारतीय संघात घेऊन एक प्रकारचा धोका पत्करला जाईल का, हा माझ्या मनात आलेल्या शंकेचं काहूर आहे. कारण काय आहे, खेळ बदललेला आहे. एखादी मॅच हारली तरी 72, परंतु आक्रमणाची भाषा बॅट्समन सोडत नाही आहेत. हे सनरायझर्स हैदराबादचं रूप आहे, जे पॅट कमिन्सनी बदलून आणलेलं आहे आणि त्याला ट्रॅव्हिस हेडसारखा खेळाडू जबरदस्त साथ देतोय. मार्क्रम आहे, क्लासेन आहे, अभिषेक शर्मा आहे, तुटून पडतात. गेल्या सामन्यामध्ये ते सपशेल फेल झाले, पण अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी बॅटनी काय धुमाकूळ घातला हे आपण बघितलेलं आहे. हे बदललेलं रूप जर का T20मध्ये असणार आहे तर सरळ बॅटनी अगदी व्यवस्थित बॅटिंग करून खेळणाऱ्या बॅट्समनचा तिथं किती उपयोग होईल, त्यांच्या क्षमतेबद्दल मला आदर आहे. मला कोणाही फॅन्सला दुखवायचं नाही आहे. विराट कोहली असू देत, रोहित शर्मा असू देत, KL राहुल हे सगळे चांगले फलंदाज आहेत, परंतु आत्ताच्या बदललेल्या विचारसरणीमध्ये त्यांच्या स्टाईलची बॅटिंग बसते का, हा माझ्या मनात आलेला प्रश्न आहे. हा प्रश्न तुमच्या मनात सुद्धा आला का, हे मात्र नक्की मला सांगा. त्याचबरोबर संभाव्य संघ काय असेल याची चर्चा करण्याची काय अर्थ नाही, कारण लवकरच टीम डिक्लेअर होणारे 20 जणांची, 15+5 रिझर्वची 20 जणांची टीम निवड समिती डिक्लेअर करेल. आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा शेवटचा मुद्दा मांडतो आणि माझी बकबक थांबवतो. ते म्हणजे बुमरा 100% आहे, तो नवीन बॉल टाकणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचा फास्ट बॉलर हँड्स डाऊन म्हणजे अगदी नक्की असा नाही आहे. ढूंढो ढूंढो रे साजना, असं आम्ही क्रिकेटमध्ये गमतीने म्हणतो, तशी अवस्था आहे. नक्की बुमराला साथ देणारा बॉलर कोण ह्याच्यावरनं चर्चा चालू आहे. ह्याचा अर्थ तिथं एक मोठं वैगुण्य आहे. आणि जो तिसरा फास्ट बॉलर असणार आहे त्याच्यामध्ये मला तरी असं वाटतं आत्ताच्या घडीला पाटा विकेट असू देत, बाउंड्री लाईन छोटी असू देत,
तरीही थोड्या प्रमाणात बॅट्समनला रोखणारा जो बॉलर आहे तो लेफ्ट आर्म पेस बॉलर नटराजन आहे. मी त्याच्याकडे बारकाईने बघतोय SRHच्या सामन्यामध्ये, त्यामुळे त्याला भारतीय संघात घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. बाकीच्या गोष्टी निवड समितीच्या बाबतीतल्या किंवा संभाव्य संघाच्या बाबतीतल्या योग्य वेळी मी बोलणारच आहे. परंतु 3 मुद्दे मी मांडलेले आहेत. हे क्रिकेटचं आत्ताचं रूप तुम्हाला पटतंय का? मला पटत नाही. हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला बनवलेलं विकेट दिलं आहे असं मी कुत्सितपणाने म्हणलं, परंतु त्याच्यामध्ये तथ्य असं वाटतं, कारण इतकं पाटा विकेट इतक्या छोट्या बाउंड्री लाईन मला बघायला मजा येत नाही आहे. दुसरी गोष्ट मी मुद्दा मांडला तो म्हणजे आत्ताच्या बॅट्समनच्या बदललेल्या विचारांचा, आणि तिसरी गोष्ट भारतीय संघाचा दुसऱ्या फास्ट बॉलरच्या. या 3 मुद्द्यांविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा, कारण तुमच्या प्रतिक्रियांचं मला मोल आहे. बाय बाय.